नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि तुम्हाला भुईमूग माहिती आहे का? भुईमूग म्हणजे आपले शेंगदाणे. तर आमच्या विदर्भात म्हणण्यापेक्षा गोंदिया, भंडारा, त्याच्यानंतर पुढे छत्तीसगड ना रे, या भागामध्ये भुईमूग त्याला म्हणतात आणि त्यापासून वडे बनवतात. इंटरेस्टिंग प्रकार आहे. वडे कसे बनवतात पाहायचं आहे ना? कारण आपण विचारच करत नाही. वडा म्हटलं की आपण उडदाच्या डाळीचा वडा, मुगाच्या डाळीचा वडा, चण्याच्या डाळीचा वडा असे पाहतो. हा वडा इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी 3 ते 4 तास शेंगदाणे भिजवून ठेवायचे आहेत. ते मी भिजवले आहेत. बघा, 3 ते 4 तास हे भिजवून ह्याची अशी सालं निघायला लागतात. हे मी काढून घेतलेत सालं असे. आता हे दाणे आपल्याला पाट्या वरवंटावर वाटून घ्यायचे आहेत आणि पाटा वरवंटा नसेल तर मग आपलं मिक्सर आहेच. आणि पाटा वरवंटावर वाटता वाटता आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, त्यानंतर आल्याचा तुकडा आणि जिरे हे सगळं ह्याच्या सोबतच वाटायचं. हे असं पण जाडसर वाटून घेऊ. हे वाटलं साधारण हे असं जाडसर आपण वाटून घेतलं. आता हे जेवढं वाटण आहे फक्त हे बाइंड व्हायला आपण यामध्ये बटाटा घालणार. उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. बटाटा मिसळताना एक गोष्ट लक्षात घ्या की बटाटा फक्त बाइंडिंग एजंट आहे. बटाटा ओव्हरपॉवर नको व्हायला त्या दाण्यामध्ये, नाही तर मजा येणार. आणि ह्याच्यात अजून एक काम होऊ शकतं. लसूण जर काढला तर हे सगळं उपासाचं आहे. म्हणजे आहे की नाही? आणि तेल गरम झाल्यानंतर तळण्यापूर्वी आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे? फ्राय पावडर. फ्राय पावडर घातल्याने तेल होतं हलकं आणि तेल हलकं झाल्यानंतर कमीत कमी तेल घेत वडा वर येतो. त्याच्यामुळे फ्राय पावडर वापरा. याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्राय पावडरबद्दल सगळं दिलेलं आहे, सगळं A to Z. आणि फ्राय पावडर कुठे मिळते? खालती नंबर आहे. असे वडे तयार करून घेऊ. चहा बरोबर अप्रतिम असा प्रकार लागेल म्हणून पहिले चहा बनवून ठेवलाय. फक्त हे तळताना एक गोष्ट लक्षात घ्या की स्लो गॅसवर तळायचे नाही. छान गॅस म्हणजे मोठा असू द्या. तेल छान गरम झालं की थोडा सिम करा, मध्यम आकार, आणि न तो वडे तळ, नाही तर ते फुटतील. लक्षात ठेवायला. चालेल, हे वडे काढून घेऊ आपण. वडा अप्रतिम आहे, असा छान क्रिस्पी आहे, नाजूक आहे आणि याला असं सॉसमध्ये बुडवायचं आहे. एवढं सोपं आहे. जेव्हा तुम्ही हे बनवाल थोडा नाजूक आहे आणि शेंगदाण्याचा जो रॉनेस आहे तो याच्यामध्ये जाणवतो आणि तो भिजवल्यामुळे, सालं काढल्यामुळे आला. सालं जर असते तर थोडा कडवट झाला असता तो. हे सगळं यामागचं सायन्स, गणित, टेक्निक आहे. तुम्ही लक्षात घ्या, बनवा. बनवल्यानंतर पहा माझी आठवण.